तर नमस्कार मित्रांनो, सगळं लग्न कार्य वगैरे संपलेलं आहे आणि फक्त पूजा बाकी आहे. त्याच्या आधी एक दिवस गॅप आहे. पूजा आहे परवा. सो आम्ही महाबळेश्वरमध्ये थांबलेलो आहे ॲक्च्युली 5 गणीमध्ये. आणि मी बोललो आता बसून करायला. आज सुद्धा खूप थकली आहे. ॲक्च्युली सगळेच थकलो आहे. मम्मीने बच्चूला घरी ठेवलं आम्ही. सो आम्ही विचार केला एक छोटंसं कॅफेमध्ये जाऊन येऊया. तर आम्ही आलेलो आहोत. बट मार्च चालू आहे, बट थंडी खूप आहे. तर आम्ही आलेलो आहे कॅफेवर आणि इथे आम्ही पहिले यायचो कॉफी प्यायला. पण आता आम्ही भरपूर टाईम नंतर इकडे आलो आहे. सो खूप टाईम होतो. हां, तो थोडा कॉफीचा आनंद घेऊन करणार होता. मी तुम्हाला दाखवेल आतमध्ये कशाला आहे. असं पीटर कॅफे. आतमध्ये बसू. ओके, कॉपीराइट येणार. फ्रेंड्स महाबळेश्वरला आला तर प्लीज पीटर कॅफे. दिस इज वन ऑफ आवर फेवरेट कॅफे. आम्ही इकडे नेहमी येतो आणि आकाची कॉफी आलेली आहे. तो गरम नको सारखा. तो आम्ही थोडासा बट जान थंडी आहे. हाँ, तो इसके ना तो लोहे को काटता. म्हणून मी थंड घेतलेला मी आईस लाते. आज मॅच पण आहे. बट बच्चू आमचा झोपला त्यामुळे लवकर यायचं मला. आहे का स्वीट? हो रहा स्वीट, पर मेरे को ब्लॅक थोडा यही नहीं मेरा दा. अजून काय ऑर्डर केले तू? मी सूप मागवलं माझ्यासाठी. मशरूम कॅपेचिनो मिक्स आणि डाएट जोरचं होतं. आणि पनीर याचा काहीतरी समजेल. भेटूया नंतर. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगायला विसरली की मी व्लॉगिंग का स्टार्ट केलेलं. मला हे सांगायचं होतं की तुम्ही जेव्हा पण कधी पीटर कॅफेमध्ये याल, द बेस्ट कॅफे आहे महाबळेश्वरला. बट इकडे येऊन ना एक आहे ना मशरूम कॅपेचिनो सूप आहे, ते ट्राय करा. दॅट इज व्हेरी टेस्टी. हे सांगायला ॲक्च्युली मी व्लॉगिंग स्टार्ट केलेलं, पण ज्या माझ्या लक्षातच नाही आलं. सबस्क्रायबर समजून जातात आपण नाही जाऊ. सो येस, आता माझं सूप येईल. सेकंड डिश आहे. अश्विनी का ऑर्डर केला? मराठीमध्ये सांगू पनीरला ठेचा आणि गार्लिक. ओ माय गॉड, स्पायसी. स्पायसी नसणार, तेवढं स्पायसी नाही, बट टेस्ट असेल ना, बट खूप टेस्टी आहे. ओके, सो टेस्ट कर. स्पायसी. I want to eat यार. नो, यू ईट, यू ट्राय इट फर्स्ट. एक मिनिट, तू बोल. मला आवडणारच. तुला बोलू? नाही बस, खूप तिखट आहे. अजिबात नाही. ओके ओके, ठीक आहे. कॅपेचिनो सूप. मशरूम कॅपेचिनो सूप मित्रांनो. जे मी आपल्या फ्रेंड्सला बोललेली ना, मशरूम कॅपेचिनो सूप ते आहे. ओके, टेस्ट करायचं कर ना टेस्ट. मला आवडतं. ओके मित्रांनो, मशरूम कॅपेचिनो सूप. मी बोलली ना कॅफे मी बोलली ना टीव्हीला कॅफेमध्ये मिळतो ना आपण. हां मी बोलली ना, हे खूप टेस्टी. विसरून गेलो की आपण इथे तू हे केलं, मी थोडा विसरून गेलो. मला मला लक्षात आलं. डेफिनेटली फ्रेंड्स ट्राय करा इकडे. मित्रांनो, पीटर कॅफेला येऊन हे सूप तुम्ही ट्राय करा. मशरूम कॅपेचिनो सूप ऑसम आहे, ऑसम ते. तर मित्रांनो, हा दुसरा टास्क होता माझा. दुसरा टास्क माझा कंप्लीट झालेला आहे. पहिला टास्क म्हणजे असा होता की मी दुसरा टास्क तर तुम्हाला नंतर सांगेल. पहिला टास्क माझा असा होता की मी म्हणजे सहसा कुठे जात नाही. कुठे फंक्शनला वगैरे, लग्न कार्याला वगैरे खूप कमी जातो. बिकॉज कामं पण खूप असतात आणि नाही मी मस्त जास्त. आणि मी लग्नाला गेलो ना, तिथेच मम्मी पप्पा एवढे खुश झालेले आहेत. मावशी खुश झाली आहे की मी म्हणजे कुठेच नसतो आणि हा आला स्पेशल.
आणि स्पेशली मयूर खूप खुश झाला. सो आज त्यांना खुश केलेलं आहे 2 दिवसामध्ये तिकडे येऊन. आणि सेकंड असं आहे की ही नाचत होती दुपारपासून पीटर कॅफेला यायचं. तर आता पीटर कॅफेला पण मित्रांनो आम्ही आलो. पीटर कॅफेचं कुठलं सूप सांगितलेलं असेल तू मगाशी? मशरूम कॅप्सिकम ते सूप पण झालं. तर आता बायको पण खुश झालेली आहे. आणि आता तिसरा टास्क असा आहे की आता सासूला खुश करायचा आहे. बिकॉज तिला मुघलाई जेवण जेवायचं आहे. ती खूप कंटाळली येते येऊन. तुम्हाला जेवायला नाही भेटलं मनावर का जेवायला नाही भेटलं तर तिला व्हेज मिळेल. तर तिला जायचं आहे मुघलाईमध्ये जेवायला. तर मी तिला आता घेऊन जातो आहे जाफरबाईला. सो मित्रांनो आता सासूला खुश करायचं जाफरबाईला भेटू आपण तुम्हाला. ठीक आहे. सो गाईज आम्ही आलो जाफरबाईमध्ये आणि अश्विनी असं सांगितलं की आपण रूमवरती जेवूया. सो आम्ही पार्सल घेतली तो जाफरबाई. तर आम्ही पार्सल घेतो आहे. पार्सल ना 105. तर मित्रांनो आता मम्मीसाठी आम्ही पार्सल घेतो. काय काय घेतो? चिकन बिर्याणी. येस. चिकन बिर्याणी की मटन? व्हॉट यू वॉन्ट? मटन. चिकन मटन ठीक है चिकन बिरयानी ले लो. और क्या लेते हैं ग्रेवी में? कोई भी ग्रेवी ले ले. लाइक बर्रा क्या है? चिकन के पीसेस नहीं. बर्रा मत ले. बोलने चाहिए तो बटर चिकन है. नहीं हड्डीवाला आम्हाला हड्डीवाला आवडतो मित्रांनो. कैप्सिकम बोलता है रेडी चिकन की स्लाइस रेडी. और दूसरा कौन सा रहेगा? चिकन पटियाला है. चिकन वाइट क्या है? मैं आता वो ऑर्डर किया. अच्छा. सो गाईज जसं मी तुम्हाला सांगितलं होतं आत्ता आम्हाला हॉटेलवरती गेला मम्मीला खुश करायचं आहे. सो माझ्या सासूला खुश करायसाठी मी मागवलेलं आहे जाफरबाईमधनं सगळे जेवण. सो मम्मी कैसा लग रहा है जाफरबाई का? बहुत अच्छा लग रहा है. 2 दिवस झाले मम्मीला जेवायला नाही भेटत नव्हतं. व्हेज खायताना तिच्या बोलतात ना डोही जड येतो तिला व्हेज जेवायचं. सो आज तिच्यासाठी आम्ही मोगलाई जेवण मागवलं. ती बोलली मला मोमेडन स्टाईलचं जेवण पाहिजे, मोगलाई जेवण पाहिजे. सो आम्ही जाफरबाईमधनं ऑर्डर केलेला आहे कढाई चिकन अँड चिकन बिर्याणी. सो मम्मी अभी तुम पेट भर के खाना खाओ 2 दिन के बाद और अभी अच्छे से सुना. सो गाईज आता आपण डायरेक्ट भेटू तुम्हाला उद्या. आता उद्याच आमचं काय शेड्यूल अजून फिक्स नाही आहे काय करायचं. ॲक्च्युली आम्ही विचार केला की रिलॅक्स व्हायचं. बट बाहेर आल्यावरती तर आपण काय शांतता बसणार नाही कुठे. मॅप्रोला जाऊया. सो मॅप्रोला कदाचित सुद्धा जाऊ. सो लाईक शेअर सबस्क्राईब. उद्या भेटू. सो गुड नाईट गाईज. गुड नाईट. शेअर सबस्क्रायबर. बाय. सो नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आज आमचा शेवटचा दिवस आहे महाबळेश्वरमध्ये. आणि आता आम्ही इथून निघालो आहे कराडला. बिकॉज मयूरच्या घरी आता पूजा आहे. तर आम्ही पूजा अटेंड करायला चाललेलो आहे. तर जाता आता म्हटलं एक शेवटचा अशी बोलली मी एक स्ट्रॉबेरी क्रीम खाऊन घेते. फुल डाईट चालू आहे मित्रांनो. आता आम्ही स्ट्रॉबेरी क्रीम खात थोडंसं माझी पॅन्ट पण फाटली आहे. तर आता एक पॅन्ट विकत घेणार आणि पॅन्ट हा ना आणि पॅन्ट घेऊन आम्ही येणार आहोत कराडला. तर भेटू आपण डायरेक्ट पूजेला. आणि हा ब्लॉग मयूरच्या घरी म्हणजे कराडला. आणि त्याच्यानंतर हा ब्लॉग संपेल. सो बाय मित्रांनो. तो काही फायनली आम्ही मयूरच्या घरी पोहोचलेलो आहोत. आणि आरतीचं शेवटचं चालू आहे. तो मी तुम्हाला दाखवतो. तू माझी सोना मी तुझा बाबू. तू माझी सोना मी तुझा बाबू. संस्कृतीला केलं मी माझ्या संसारात काबू. अरे वा वा. आणि आता संस्कृती हिमालयाच्या पर्वतावर झुडपाच्या राशी मयूररावांचं नाव घेते सत्यनारायणच्या पूजेचे. अरे वा वा. बरोबर या या.
तुला येईल ते शंकराच्या पिंडीवर बेल हे जाते कॉमन मयूरची गाठ मयूरच्या लग्नाची गाठ सोडते तुमचा सगळ्यांचा मान राखते बरोबर सोडली मग जुळवलं. या तुमची अशी तुला तू बोल ना मला नाही येत मावशी अरे बोलायचं असं कसं नाही कसं येतं फ्रेंड्स आम्ही आलेलो मयूरच्या घरी मयूरच्या इकडे प्रोग्राम वगैरे झालं आणि आता माझी मोठी सिस्टर इन लॉ आली आहे जे खूप मागे लागले आमच्या की घरी चला घरी चला सो मी त्यांना दाखवते वेग हाय करा हाय करा अक्काचा ब्लॉग आहे अक्काचा ब्लॉग आहे हे आमची एक मावशी हाय रज्जू मावशी सॉरी अँड स्वरूप इज हिअर हाय येस हे मम्मी हा दोघांची ट्युनिंग दाखवा मम्मी आणि मावशी दोघे ट्युनिंग आहे लहानपणीच्या मैत्रिणी. येस 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 एकदम ट्युनिंग दोघींनी सेम साड्या नेसलेल्या आहेत त्या लहानपणीच्या दोन पासून एकदम एकदम क्लोज रिअल पेक्षा मग क्लोज आहे लोक बापरे सो येस आता आम्ही इकडनं निघतो आता आम्ही जाणार हेमादीच्या घरी आणि मग तिकडनं आम्ही बॅक टू होम स्वीट होम ठीक आहे आता आम्ही निघतोय आपण बाय करूया मावशीला मावशी बाय करा बाय बाय आता लवकर या मुंबईला लवकर या येतो आम्ही हा, तुमच्या 17ला या आर्यनचा बर्थडे आहे हो हो येणार नक्की ठीक आहे सो चलो मम्मी से बाय वी आर लिव्हिंग बाय हॅपी जर्नी. तुम्हाला पण सेम टू यू हॅपी जर्नी मम्मा मम्मी मम्मींचं आमचं संपतंय की नाही अजून नाही वरती गेले मम्मा से बाय व्लॉग आहे याला फॉलो करा माझ्या हस्बंडला आकाश तोरणे सो हे किती सुंदर प्रिटी एक डेकोरेट केलेलं मला खूप आवडलं आहे खूप छान आहे बिकॉज दिस इज वेडिंग हाऊस सो फ्रेंड्स हे लोक कधी येणार यार इट्स व्हेरी हॉट खूप ऊन आहे सो फ्रेंड्स भेटूया थोड्या वेळ सगळ्याला सी ऑफ करू बाय सो फ्रेंड्स मोठ्याने हे माझ्या मोठ्या सिस्टर इन लॉचं गाव आहे दिस इज व्हेरी प्रिटी मी खूप वर्षानंतर गाव एक्सप्लोर करते बिकॉज मी सगळा कधीच उंच. हां मी कधीच गावी आली नाही आहे सो माझ्यासाठी दिस इज व्हेरी व्हेरी ब्युटिफुल आहे खूपच सुंदर आहे यू कॅन सी इकडे सगळं शुगर कॅन हे शुगर कॅनच आहे ना ऊस 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 नो या अँड मिस्टर तोरणे हेमाचं गाव आहे हेमाचं इथे सगळा उत्सव आहे आणि इथे मित्रांनो गार पण खूप असतात खूप थंड थंड असतात आणि मला हे सगळं आता खूप आम्ही जातोय आम्ही आवडतं नेक्स्ट टाइम इथे राहायला येणार आहे आज थोडंसं तुम्हाला दाखवतो मी की आपली घाटावरची साईड ही कशी असते थोडीशी तुम्हाला आज एक छोटीशी झलक नेक्स्ट टाइम पूर्ण पिक्चर तुम्हाला दाखवेल येस भेटू डायरेक्ट हेमाच्या घरी येस आणि माझे हे फादर इन लॉ चालले बाईकवर सो फ्रेंड्स आता भेटूया हेमादीच्या घरी बाय सई दीदी समू समू देते तिला खूप बोलायला लागतं बाकी किती बोलेल हे बरी आहेस का गाईज आफ्टर लॉंग टाइम म्हणजे बरेच वर्ष मला असं वाटत आहे जवळजवळ 12-15 वर्ष झाली असतील मी इथे आलो होतो 12-15 वर्षापूर्वी हेमाच्या घरी आणि पूर्ण लक्षात चेंज झालं आहे सो हे जुनं घर आहे आमचं हे हेमा सारखी बोलत हे सगळे आमचे शेजारी पाजारी आहेत इथले आता मला ओळखतात की नाही माहित नाही मी खूप लहानपणी यायचं ओळखताना सो मी दाखवतो मी तुम्हाला पहिल्याची घरं ही चिकी आहे इथे माझं अर्ध लहानपण गेलेलं आहे सो ब्युटिफुल अरे किती मजा आहे जेव्हा गोट्या बिट्या आम्ही सगळे झोपायचो आम्ही सगळ्या ठिकाणी अरे कम मम्मीकडे जा सो फ्रेंड्स आम्ही सगळ्या ठिकाणी फिरलो सगळं झालं हेमादीचं घर पण बघितलं अँड नाव इट्स ऑलमोस्ट 6:30 सो वी आर लिव्हिंग नाव अँड मी असं विचारते हा ब्लॉग इकडे सेंड करते आता आम्ही खूप टायर्ड झालो आहे आणि डायरेक्ट आता होम स्वीट होम आता निघतोय डायरेक्ट आता होम स्वीट होम सो भेटूया लवकरच न्यू ब्लॉग के साथ एम से आकाश सो गाईज हा माझा गाव आहे म्हणजे हा माझा म्हणजे हेमाचा गाव आहे
तर नेक्स्ट टाइम मी माझं गाव दाखवेन तुम्हाला वासवणे. सो आता हा ब्लॉग इथेच संपला. 4 दिवसाची सुट्टी पण संपली. सो गाईज बाय बाय, शेअर अँड लाईक अँड सबस्क्राईब. बाय.